दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कोरोनाच्या एका परिस्थितीतून काहीसा आपण बाहेर पडतोय, परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली आणि असं एकीकडचं चित्र असताना आज आपण राज्याचा जर विचार केला तर सामाजिक आणि राजकीय न्याय हक्कासाठीची मागणी करणारं वातावरण सध्या राज्यामध्ये दिसून येतं. एक विषय आहे तो मराठा आरक्षणासंदर्भातला की ज्याच्यामुळे एक महाराष्ट्र एक विचार मंथन सगळं घडतंय, एक भूमिका घेतली जाते. याचबरोबर दुसऱ्या बाजूला राजकीय क्षेत्रामध्ये ओबीसीचं आरक्षण रद्द ठरवण्यात आलं. यावरती आता सरकार पावलं उचलत आहे. हा देखील एक विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि हे सगळं होत असताना महानगरपालिका ज्या आमच्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्या निवडणुका आपण म्हणू की वर्षभराच्या अवधीवरती आहेत, आणि त्या बाबतीमध्ये एक महत्वाचं विधान अगदी आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी बाबतीत केलं की द्विसदस्यीय प्रभाग पद्धती ही अंमलात आणली जाण्याचे पूर्णपणे संकेत आपल्याला या सगळ्या माध्यमातून मिळत आहेत. तेव्हा ही सगळी परिस्थिती कशा पद्धतीची आहे? दोन सदस्यांचा जर प्रभाग म्हटल्यानंतर त्याचे एक राजकीय वर्णन आपल्यासमोर कशा पद्धतीचे येतील किंवा त्याच्या पाठीमागची भूमिका या सरकारची कशा पद्धतीची आहे? याचबरोबर ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत आमच्याकडे नेमकं घडलंय काय, त्याचे परिणाम कशा पद्धतीचे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण बहुजन समाज पक्षाचे नेते माजी नगरसेवक बबलूजी गायकवाड यांना निमंत्रित केलंय. गायकवाड साहेब, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. सब्जा भीम. आणि हे सगळे जे विषय आहेत तर याचे एक परिणाम कशा पद्धतीचे होतात हे सगळे चित्र मला काय दर्शवत आहे यावरती आपण बबलू गायकवाड यांच्याशी सविस्तरपणे असा संवाद साधणार आहोत. रोखोक अशी त्यांची शैली आहे, सडेतोड अशी भूमिका बबलू गायकवाड सातत्याने मांडत असतात आणि या विषयावर सुद्धा निश्चितच ते आपली रोखोक अशी भूमिका या माध्यमातून मांडतील. पक्षाची भूमिका, वैयक्तिक भूमिका दोन्ही त्यांच्याकडनं आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहेत. बबलूजी, पहिलाच अगदी आपण थोडंसं राजकीय म्हणतो, महानगरपालिका जिथं आपला पक्ष पूर्ण ताकदीशी उतरेल, तुम्ही सुद्धा पूर्ण ताकदीशी उतरणार आहात निवडणुकीच्या काळामध्ये. मुद्दा समोर येतोय की 2 सदस्यांचा प्रभाग असला पाहिजे. तर ही जी भूमिका दिसतेय साधारणपणे राज्य सरकारची, तर हे चित्र काय दर्शवतं सध्या? प्रथमतः राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, पेरियार ईवी रामास्वामी नायकर, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वर्तमान महापुरुष मान्यवर कांशीराम साहेब यांच्या विचारांना आणि कृतींना अभिवादन करतो. बहुजन समाज पार्टीची सर्वेसर्वा बहन कुमारी मायावती यांचं शीर्ष नेतृत्व मानून मी आपला पहिल्यांदा धन्यवाद देतो की तुम्ही मला या चर्चेमध्ये, एक महत्त्वाच्या चर्चेमध्ये बोलवलात आणि एक महत्त्वाच्या विषयावरती आपण या निवडणुकीला समोर जात असताना आपण एक महत्त्वाच्या चर्चेला आपण लोकांसमोर नेत आहे खुली चर्चेच्या माध्यमातून. तुमचा जो मुद्दा आहे की द्विसदस्यीय प्रभाग पद्धती, खरं पाहिलं असता 50% महिलांचं आरक्षण झाल्यानंतर 2002 साली पहिल्यांदा 3 जणांचा प्रभाग झाला. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. 2007ला सिंगल वाढ झाला, 2012ला परत डबल वाढ झाला आणि 2017ला भाजपचं सरकार 14ला आलं आणि 2017ला 4ची प्रभाग पद्धती झाली. म्हणजे प्रभागाचं राजकारण या महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा या सोलापूरमधल्या लोकांना नवीन नाही आहे. आणि 50% महिलांचं आरक्षण झाल्यामुळं कार्यकर्त्यांची सोय, आरक्षण जरी पडलं, सिंगल वार्डाला जर आरक्षण पडलं तर कार्यकर्त्यांनी त्याच्या बायकोला उभा करायचं नसेल तर काय करायचं, मी कुठं उभा राहायचं, या ह्याच्यासाठी नवीन एक त्यावेळेस अजितदादा पवार यांनी द्विपद्धतीय प्रभाग पद्धती आणण्याचा घाट घातला 2012ला आणि ते केलं. एकूण आपण जर बघितलं तर याच्या पाठीमागं कारण तर सांगतात
किंवा 50% महिला झाल्यामुळं पुरुषांचं कसं आणि कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी आम्ही केलेलं म्हणून सांगतात. परंतु आपण जर बघितलं प्रभाग पद्धतीमध्ये ह्याच्या प्रभाग पद्धतीमध्ये एक तर महत्त्वाची गोष्ट एरिया वाढतो, मतदारांची संख्या वाढते. आता आपला 5,000 6,000चा सिंगल वार्ड असला तर 2 सदस्य प्रभाग पद्धतीमध्ये 12,000 15,000च्या वरती वार्ड जातो. आणि वार्ड गेल्यानंतर 2 उमेदवार उभा राहतात, राजकीय समीकरण असतात, जातीय समीकरण असतं आणि आर्थिक समीकरण असतं. या तिन्ही समीकरणामध्ये जो परफेक्ट बसतो तो त्या प्रभागातून निवडून जायची शक्यता असते. याच्यामध्ये सर्वात मोठा सेटबॅक कोणाला बसतो? जे छोटे पक्ष असतात त्या छोट्या पक्षांना मात्र याच्यामध्ये सेटबॅक बसतो. कसं असतं, एससी वार्ड झाला, एसटी वार्ड तर 2च आहेत. ओबीसी वार्ड का ओपन मध्ये सुद्धा ओबीसी वार्ड येतो. त्यामुळे ओबीसींना किंवा ओपन वार्डाला हा फटका बसत नाही, तर हा पर्टिक्युलर फटका बसतो एससी वार्डाच्या छोट्या पक्षाच्या उमेदवाराला. बघूचे दिसतं असं, म्हणजे एकंदरीत ज्या पद्धतीनं द्विसदस्यीय प्रभाग पद्धती अंमलात आणण्याचा प्रयत्न होतोय, कुठंतरी चालून हे भाजपला रोखण्यासाठीचं पाऊल उचललं गेलंय का? कारण आपण एकीकडे बघतो जेव्हा हे 4 सदस्य होते प्रभागाचं, तेव्हा आपण पाहतो की राजकीय पक्षांनाच संधी मिळते. जे मोठे राजकीय पक्ष तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे त्या मोठ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर आता मात्र हे जे पाऊल उचलण्यात आले की 2 सदस्यांचा प्रभाग असावा, आपण बघतोय की पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, अगदी अकोला, अमरावती, सोलापूर सारखं आपण उदाहरण घेतलं तर इथं त्या 4 सदस्यांचा जो प्रभाग होता त्याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात झालेला होता. तर हा जो फायदा होतोय तो रोखण्यासाठी म्हणून हे सरकार 2 सदस्यांचा प्रभाग करू इच्छित आहे का, की भाजपला हे मोडीत काढायचं? तुम्ही अगदी बरोबर बोलताय, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेब, तुम्ही जे म्हणता की भाजपला रोखण्यासाठी, तर मी उलट बोलतो, सत्ताधाऱ्यांना, राज्य सरकारमधल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेत येण्यासाठी ही पद्धत केली जाते. तुम्ही म्हणताल कसं काय, तर साहेब वार्डाचं नियोजन जे असतं, वार्ड जे तयार होतात इपिसायकल स्क्वेअरमध्ये किंवा सर्कलमध्ये, झिगझॅगमध्ये, असे 4-5 पद्धतीनं वार्ड रचना होते. मग ती वार्ड रचना त्यांना फेवरेबल कशी आहे, त्यांना फेवरेबल कशी आहे, हा प्रयत्न त्या पाठीमागे, त्या पाठीमागचा हा महत्वाचा प्रयत्न असतो. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये भाजपला रोखण्यासाठी तर काम असतंच, छोट्या पक्षांनाही रोखायचा प्रयत्न असतो आणि अपक्षांनाही रोखायचा प्रयत्न असतो. नुसतं भाजपला रोखणं नाही, भाजपला तर आता त्यांनी रोखलेच. भाजपा त्यांच्या धोरणानुसार आपण जर बघितलो तर भाजपा आता ह्या आपल्या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये भाजपा असं काय सत्तेत येईल किंवा जिंकल असं तर वाटत नाही. सोलापूरचा विचार केला तर सोलापूरची जनता भाजपाला कंटाळली. सत्ता हातात देऊन, केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता असून सोलापूरमध्ये त्यांना काम करता आलं नाही, हे वास्तव आहे. त्यांच्यात अंतर्गत युद्ध इतकं झालं, 2 आमदारामध्ये, 2 आमदारांच्या गटामध्ये त्यांचं राजकारण वाटलं गेलं, नगरसेवक वाटले गेले आणि सोलापूरची वाट लावण्याचं काम सत्ताधारी भाजपने केलं, असं माझं तर स्पष्ट मत आहे. आणि याचा फायदा सोलापूरमध्ये निश्चितपणे राज्य सरकारला होण्याची शक्यता दिसते, कारण त्यांची पावलं त्या पद्धतीनंच आहेत आणि त्याच्यासाठीच त्यांनी हा घाट घेतल्याचं दिसून येते. बबलूजी, मग जेव्हा आपण विचार करतो की या सदस्यांचा जो 2 सदस्यांचा प्रभाग आपण असं म्हणतोय, यातून असं वाटतं तुम्हाला की अपक्षांची देखील एक संख्या वाढीस लागण्याची एक शक्यता आहे? अपक्षाची संख्या वाढत नाही साहेब, कारण जिथं 50% आपण महिला म्हणतो, महिला आणि पुरुष, अपक्षांची संख्या वाढत नाही.
कारण आत्तापर्यंतचा अनुभवानेच भविष्य सांगता येत असते. सिंगल वार्ड झाला तर अपक्ष वाढतात, डबल वार्ड झाला, द्विसदस्यीय, त्रिसदस्यीय किंवा चौघांचा 4 सदस्यांचा वार्ड झाला तर अपक्षांची संख्या कमी होते. एखादा दुसरा अपक्ष येतो. घोडे बाजार म्हणण्यापेक्षा पक्षाचे सदस्य जास्त प्रमाणात निवडून येतात. त्यामुळं पण हे सत्ताधाऱ्यांनी घातलेला हा घाट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट साहेब एक असं आहे की द्विसदस्यीय पद्धत आल्यानंतर खरं तर कोण नगरसेवक काम करतंय, कुठला नगरसेवक निवांत बसलाय, आणि एखादा नगरसेवक वीक असला, दुसरा एखादा नगरसेवक स्ट्रॉंग असला तर त्यांनी त्याची निधी पळवून नेते, त्याला काय कळत नाही. आपण तर बघितलो आताच्या महापालिकेमध्ये 2017ला जे निवडून आले 105 नगरसेवक, बोलणारे तर 10 नगरसेवक आहेत, 95 नगरसेवक तर प्रेक्षकाची भूमिका अदा करतायत. कसे काम करतायत, कसे काय करतात. 2 वर्ष तर त्यांना निधीच मिळाला नाही आणि कसे काम करतात. नवीन आलेले असतात, त्यांना काय बोलता येत नाही, काय नाही. 10 नगरसेवकांचा आपली महानगरपालिका झाली आहे. तर हे 4 जणांचा जो प्रभाग झाला, यातून आपल्याला असं वाटलं का की लोकप्रतिनिधी देखील संभ्रमात आहेत आणि जो आमचा नागरिक आहे तो देखील एक नागरिकच संभ्रमात आहेत की साहेब? माझे प्रश्न नेमके कुठल्या नगरसेवकाकडे घेऊन जावं, माझा एरिया कुणाकडे येतोय, माझे प्रश्न कुठला नगरसेवक सोडवू शकतो? साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आता ह्या 4 सदस्यांचा जेव्हा प्रभाग झाला, एक चित्र तुम्ही काय बघितलं? 4 सदस्यांचा प्रभाग झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो, नगरसेवकांनी आपल्या आपल्या एरिया वाटून घेतल्या. आपण ज्या नगरामध्ये राहतो ती नगर आपलं, त्यांचं नगर तिकडं, त्याचं नगर तिकडलं. त्यामुळं त्या संपूर्ण वार्डाचा जो नगराचा विकास वार्डाचा व्हायला पाहिजे होता तो न होता नगरसेवक ज्या एरियात राहतो त्या एरियाचा थोडाफार विकास झाल्याचा दिसतो. 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये सोलापूर मधल्या कुठलाही नगरसेवक 4 सदस्य यावेत आणि म्हणावेत की आमच्या या प्रभागाचा आम्ही विकास करून दाखवलाय. नाही आणि असमतोल आहे. आणि दुसरी गोष्ट रिस्पॉन्सिबिलिटी नाही. सिंगल प्रभाग पद्धती असली की त्या नगरसेवकाची जबाबदारी असते, तो एकटा नगरसेवक असतो, त्याला रिस्पॉन्सिबल असतो. उत्तरदायित्व आणि बांधिलकीच नाही. आणि त्यामुळं ह्या द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीचा सर्वात मोठा सेटबॅक तोटा काय आहे तर नागरिकांचा तोटा आहे, शहराचा तोटा. नागरिकांना कुणाकडे जावं कळत नाही. माझ्याकडे आलं तर मी म्हणणार की बाबा माझी वस्तीत तुम्ही राहत नाही, तुम्ही त्यांच्या वस्तीत राहता, त्यांच्याकडे जाऊन काम करून घ्या. परंतु नगरसेवकांनी, त्या दोन्ही नगरसेवकांनी हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आपल्याला निवडणूक देताना 2 मतं जे दिलेले आहेत ते इथल्या सगळ्या नागरिकांनी दिलेले आहेत. आपल्याला निवडून इथल्या नागरिकांसाठी दिले, या प्रभागाच्या विकासासाठी दिले, माझ्या वस्तीसाठी दिलं नाही. हे नगरसेवकांनी ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे. परंतु आपण जर बघितलं तर आता तरी असं नगरसेवकांच्या ध्यानीमनी नाही. आता नगरसेवक कामाला लागले. 6 महिन्यामध्ये तुम्हाला काय निधी मिळणार आहे, तुमचे टेंडर कधी होणार आहे. 2 वर्ष झालं तर आता 1.5 वर्ष झालं कोरोनामुळे सगळं बंद आहे. निधी आरोग्य नियोजनाकडे वळालेले आहे. तुमच्या माथ्याला काय नाही आणि तुम्ही नागरिकांना आणि नगरसेवक निवडणुकीच्या तोंडावरती कामं सुरुवात होतील आणि टेंडर होतील. टेंडर व्हायला आणि ते वर्क ऑर्डर व्हायला किमान 6-8 महिने 8 महिने लागतात आणि तोपर्यंत निवडणुका होऊन जाईल. वैयक्तिक एक तुमचं मत कशा पद्धतीचं आहे, म्हणजे ज्या पद्धती 2 सदस्यांचा प्रभागाचा मुद्दा सध्या समोर येतोय, किंवा आज अगदी भाजपा असं देखील म्हणेल की आम्ही 4 सदस्यीय प्रभाग पद्धत जी आहे तीच योग्य होती आणि एक महाविकास आघाडी सरकार एका वेगळ्या दृष्टिकोनातून या सगळ्या व्यवस्थेकडे पाहत आहे. वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं की जिथून एक वॉर्डाचा विकास होणं शक्य आहे, कुठली पद्धत? मला स्वतःला वाटतंय की आपल्याला जर लायक माणसं सभागृहात पाठवायचे असतील, समाजाची जाण असलेलं माणसं पाठवायचे असतील, आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट कोण प्रभागामध्ये जाते आणि कुणाला मतदान करायचं आहे हे नागरिकांच्या हातात आहे. तर मला वाटतंय या पद्धतीमध्ये सिंगल वार्ड जर झालं तर त्या वार्डाचा विकास होतो.
कमीत कमी लोकसंख्या असते, कमी एरिया असतो, एकच नगरसेवक असल्यामुळे सगळे नागरिक जाऊन त्याला त्यांची कैफियत मांडू शकतात. नगरसेवकाला पण काम करणं सोपं जातंय. ह्या सगळ्याचा बघितलं तर आपण सिंगल वार्ड होणं आवश्यक आहे. नाही, पण असं जर चित्र म्हणलं तर महानगरपालिकेत कशा पद्धतीचे चित्र उभारेल की जिथं एक राजकीय पक्ष सुद्धा येतील, अपक्षांचा देखील मोठा भरणा असेल, ज्यांचा राजकीय म्हणून काही कुठं संबंध नाही अशा व्यक्ती सुद्धा सामाजिक कार्यकर्ते निवडून येतील, तर हे चित्र मग महानगरपालिकेत एक स्थिर सरकार असू शकतं का? साहेब, स्थिर सरकार या लोकल बॉडीजला काय हो, स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थिरतेचं काय आहे? स्थिरतेचं मला काय म्हणायचं, पुन्हा बांधिलकीचं मला काय म्हणायचं माहिती आहे का साहेब, जबाबदार कोणाला धरायचं मग? मला काय जबाबदार कोणाला म्हणायचं, धरायचं? सिंगल वार्ड असल्यानंतर त्या नगरसेवकाला जबाबदार धरता येतं. आणि एखाद्याला जर लायक माणसाला राजकारणामध्ये कसं असतं, कोण तर कोणाचं लांगुलचलन करायला लागतं, गॉडफादर लागतो. एखाद्याला गॉडफादर नसतो, चांगला कार्यकर्ता असतो, मग त्याचं पॉलिटिकल करिअर खतम करायसाठी एखाद्या साध्या कार्यकर्त्याला पक्ष तिकीट देतो आणि तो कार्यकर्ता सिंगल वार्ड असला की स्वतः अपक्ष उभा राहतो, निवडून जातो, वार्ड सभागृहामध्ये प्रश्न मांडतो. साहेब, मी 2007 ते 12 सभागृहामध्ये होतो, 30-30, 40-40 नगरसेवक बोलायचे, 30-40 नगरसेवक बोलायचे, किस पडायचंय. एखाद्या प्रश्नावर बोलत असताना काय करावं लागतं, 360 अंशामध्ये तो प्रश्न फिरायचा. पण आम्ही जर बघितलं, आता गेले 10 वर्ष बघतोय, 2चा प्रभाग बघितलो, 4चा प्रभाग बघितलो, 4 जण मांडतात, 4-5 जण मांडतात, तेच चेहरे येतात, तेच बोलतात, तेच करतात, त्यांच्याच विरोधक पण त्यांनीच आहेत, सत्ताधारी पण त्यांनीच आहेत. सभागृह झाले की दोस्ती असते, त्यांचं ठरलेलं सगळं असतं. या सगळ्या गोष्टींचा तोटा मात्र या सोलापूर शहराला, या नगराला, या नगराच्या विकासाला कुठेतरी टाळेबंदी लागते, विकास होत नाही अशी परिस्थिती आहे. आपण बघितलो, खरं तर या सोलापूर शहरामध्ये प्रत्येक वेळेस चांगले निवडून देण्याची आवश्यकता आहे. विधानसभेत जाणारे, आवाज उठवणारे, आपण 2019च्या निवडणुकीत बघितलोय, ह्या स्टेजवरती खुली चर्चा होती, डिबेटमध्ये मी होतो, डिबेटच्या मध्येच म्हणले होते की आम्ही 2 BJP एक काँग्रेस आणणार आहे. काँग्रेसवाले पण म्हणले होते आणि BJP वाले पण म्हणले होते. मी त्यांना विचारतो, तुम्ही मॅनेज आहात का? मग असे प्रश्न निर्माण होतात आणि असे लोकप्रतिनिधी सभागृहात जाऊन आपले प्रश्न काय मांडणार आहेत, सोलापूरचा प्रश्न काय मांडणार आहेत, त्यांना निवडून जायचं आहे. निवडून जाण्यापेक्षा देखील आपलं शहर आहे, आपली माणसं आहेत, आपल्याला ते निवडून देतात, त्यांचं भलं करणं. साहेब, आपल्या पाठीमागून औरंगाबाद पुढे गेलं, नगर पुढे चाललं, अजून सोलापूर आपली तसेच आहे. आपल्या वॉर्ड पद्धतच असावी, असं वार्डच पद्धत असली पाहिजे. लायक लोक सभागृहात जातील. सभागृह कशासाठी असतं, हे छोटं जरी सभागृह असलं तर ते सोलापूर शहराच्या विकासासाठी, सोलापूर शहराचा प्रश्न मांडण्यासाठी आणि सोलापूर शहराच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी हे छोटं सभागृह असतं. त्यामुळं सिंगल वार्ड झाले तर लायक लोक निवडून जातील आणि लायक लोक निवडून गेल्यामुळं लक्षात घ्या, सिंगल वार्ड असला की जो कार्यकर्ता नगरसेवक नसला तरी त्याच्याकडे, कार्यकर्त्याकडे जाणाऱ्या लोकांची संख्या असते, त्याला आत्मीयता असते, त्याला माझं पण असतं, आपले पण असतं. पण 2 प्रभाग पद्धतीमध्ये पैसे खर्च करणारा निवडून जातो, पैसेवाला निवडून जातो, काम आल्यानंतर म्हणतो किंवा मी तुम्हाला पैसे दिलेत मग तुम्ही मला मतं दिलेत, असा प्रश्न निर्माण होतो. जर आपल्याला जातीवंत कार्यकर्त्याला, सोलापूरचा विकास करणाऱ्या कार्यकर्त्याला जर आपल्याला सभागृहात पाठवायचं असेल तर सिंगल प्रभाग पद्धती आवश्यक आहे असं मला वाटतं. चर्चा कार्यामध्ये आपण बसपाचे नेते, माजी नगरसेवक बबलू गायकवाड यांच्याशी सविस्तर असा संवाद साधतो आहोत. महत्वाचं म्हणजे प्रभाग पद्धतीविषयी ज्या आपण महत्वाची चर्चा करत होतो त्यामध्ये एक त्यांनी पक्षाची भूमिका, त्याचप्रमाणे वैयक्तिक भूमिका देखील मांडली आणि सांगत असताना एक वैयक्तिक मत असं म्हणलं की ही प्रभाग पद्धती ऐवजी जर वॉर्ड पद्धती असेल तर नक्कीच त्या वॉर्डाचा विकास होऊ शकतो आणि नागरिकांच्या दृष्टीनं देखील अत्यंत सोयीची अशी वॉर्ड पद्धती असू शकते. आणखी एक महत्वाची जी आपण बाजू यामध्ये मांडतोय की जे वातावरण आपल्या इथं आपण पाहतोय, स्थानिक स्वराज्य संस्थेचा हा सगळा विषय आहे आणि यामध्ये आमच्याकडं एक गोष्ट मध्यंतरी घडलेली आहे, ती म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे ओबीसींचं 27% जे राजकीय आरक्षण होतं तर ते आमच्या सुप्रीम कोर्टानं रद्द केलं.
50% हे आरक्षण जास्त होत होतं. अतिरिक्त आरक्षण जे आहे तर ते नसू नये, 50% आतच हे आरक्षण असावं असं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. याविषयीची एक याचिका जेव्हा दाखल झाली त्यानंतर सर्वात मोठा परिणामकारक जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो आपल्या समोर आला. त्यामध्ये राजकीय आरक्षण ओबीसीचं यामधून रद्द करण्यात आलंय. म्हणजे काय घडलं नेमकं या बाबतीत? साहेब, हे आरक्षण 27% रद्द होतं. ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्यावर यायच्या अगोदर मी एक गोष्ट आपल्याला माहितीसाठी नागरिकांना माहीत असावं म्हणून तुम्हाला एक थोडासा 1-2 मिनिटात इतिहास सांगतो या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचा. साहेब, आपले 1962 साली पंचायत समिती, ग्रामपंचायत समिती आणि झेडपीचा कायदा आला. 1961 पंचायत कायदा म्हणून. आणि हा पंचायत कायद्यामध्ये एससी आणि एसटीला आरक्षण होतं. एससी आणि एसटीला आरक्षण होतं. आणि ते आरक्षण चालू असताना 1989ला मंडल आयोग आला आणि केंद्रानं मंडल आयोग स्थापन केला आणि मंडल आयोग हे केला, स्वीकारला. आणि 1992 साली कायद्याच्या कचाट्यामधून मंडल आयोग बाहेर निघाला. 1992 साली तो आपण स्वीकारला, राज्यांनी आणि देशातल्या प्रत्येक राज्याने स्वीकारला. 1994 साली राजकीय आरक्षण पहिल्यांदा ओबीसींना मिळालं. आणि 1997च्या पहिल्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये ओबीसीचं आरक्षण आलं, ओबीसीचं रिझर्वेशन आलं. मग ओबीसीचं रिझर्वेशन येताना 27% आरक्षण आलं. आणि आरक्षण आल्यानंतर ह्या आरक्षणानंतर 2017 साली एक घटना घडली. 2017 साली एक घटना घडली. विकास कृष्णराव गवळी नावाच्या एका माणसाने 50% आरक्षण जास्त जाते इंदिरा साहनी वर्सेस इंडिया या खटल्याचा आधार घेऊन त्यांनी सांगितलं की काही जिल्हा परिषदामध्ये 50% आरक्षण जाते, जास्त होते, तर आरक्षण कमी व्हावं म्हणून त्यांनी याचिका दाखल केली. आणि एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे साहेब, अमरावती म्हणा, वाशिम म्हणा, भंडारा, अकोला, नागपूर, गोंदिया या 5-6 जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत समितीमध्ये अतिरिक्त आरक्षण होत होतं. त्या अतिरिक्त आरक्षण कसं होत होतं हे आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. ओबीसीचं आरक्षण कॅन्सल झालंय हे म्हणणं मला पटत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल, सुप्रीम कोर्टाचा निकाल जर तुम्ही वाचलो तर सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये एक स्पष्ट आहे की बाबांनो 50%च्या वरती तुम्हाला आरक्षण देता येऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आरक्षण रद्दचा मुद्दा नाही आहे. आरक्षण ऐका साहेब, पूर्ण ऐका, पूर्ण ऐका साहेब, पूर्ण ऐका. त्यानंतर महत्वाची गोष्ट, 50%पेक्षा आरक्षण कसं जातंय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. अतिरिक्त होतं कसं होतं तर ते 27% आरक्षण ओबीसींना आहे, 13% आरक्षण एससीला आहे आणि 7.5% आरक्षण एसटीला आहे. परंतु महाराष्ट्रामधल्या काही ठिकाणी एसटीची संख्या, लोकसंख्या ही 20% आहे. त्यामध्ये वाशिम आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, नागपूर आहे, गोंदिया आहे. आणि कलम 5 नुसार घटनेच्या तरतुदीतल्या कलम 5 नुसार लोकसंख्येच्या आधारित एससी आणि एसटीला राजकीय आरक्षण द्या म्हणून मान्यता आहे. त्यामुळं ह्या 5 जिल्ह्यामध्ये एसटीला आरक्षण 20% आहे, एससीला 13% आहे आणि ओबीसीला 27%. मग ह्या सगळ्यांचा विचार केला तर 60% आरक्षण होते साहेब. 50%च्या पुढे. सगळ्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती नाही. सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही, सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही. ओबीसीनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो साहेब तुम्हाला, कायदा मात्र आता सगळीकडे लागू होतोय. तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळीकडेच लागू होणार, नक्कीच सगळीकडे लागू होणार. आणि
या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, एक्सेस किती आहे बघा. वाशिममध्ये 5.76% एक्सेस आहे जिल्हा परिषदला, ग्रामपंचायतीला 5.30 आहे, भंडारामध्ये झेडपीला 1.92 आहे, पंचायत समितीला 1.75 आहे, अकोलामध्ये 8.49 आहे, पंचायत समितीला 8.49 आहे, ग्रामपंचायतीला 8.7 आहे, नागपूरमध्ये 6.89% झेडपीला जास्त आरक्षण आहे, 6.3 पंचायत समितीला आहे आणि 7.75 ग्रामपंचायतीला आहे. गोंदियामध्ये 6.60 आहे झेडपीला, 7.54 पंचायत समितीला आहे आणि 7.35 ग्रामपंचायतीला आहे. म्हणजे हे आरक्षण अतिरिक्त आहे. अतिरिक्त आरक्षण आहे. होतं. मग तुम्ही आरक्षण तेवढंच अतिरिक्त कट करायचं आणि तुम्हाला 50%च्या आत आणायचं आहे, 50%च्या आत आणायचं आहे. आणि हे करत असताना शेवटी सुप्रीम कुठल्या चौकटीत बसणार? सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवले आहेत ती फार महत्वाची आहेत. एक महत्वाची गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्थेचं मागासलेपण दाखवण्याची आवश्यकता आहे. त्या समाजात त्या नाही ओबीसीची, त्या समाजाची नाही, SC ST ला लागू आहे. तो घटनात्मक आहे, तो घटनेनं दिलेला आहे आणि हे वैधानिक आहे, विधिमंडळानं मंजूर केलेलं आरक्षण आहे. हे ओबीसीनं जे स्थानिक स्वराज्य संस्थेला जे आरक्षण आहे ते विधानमंडळानं केलंय. मुंबईच्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेनं हे मंजूर केलेलं आहे, त्याला वैधानिक रूप आहे. तुम्ही म्हणाल वैधानिक आणि ह्याच्यात काय, तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. वडार समाज कर्नाटकामध्ये SCत आहे, महाराष्ट्रामध्ये ओबीसीत आहे. आपली सोलापूर लोकसभा SC साठी राखीव आहे. कोण जर महाराष्ट्रातला वडार समाजाचा माणूस कर्नाटकामधले SCचं जात सर्टिफिकेट आणला आणि इथं उभारला तर त्याचं जात प्रमाणपत्र वैध आहे. का तर ती निवडणूक केंद्राची आहे, केंद्रासाठीचा तो कायदा आहे. आणि तीच कर्नाटकामधलं सर्टिफिकेट घेऊन तो लोकसभेला अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेला SC मधून निवडणूक लढवू शकत नाही. आता अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. कैकाडी समाज पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, मराठवाड्यामध्ये ओबीसीत आहे, विदर्भामध्ये तो SCत आहे. महाराष्ट्रातच तुम्हाला सांगतो, हे महाराष्ट्रात सुद्धा हे असे फरक आहेत. हे असं वैधानिक आरक्षण जे आहे ते असं आहे, विधिमंडळानं मंजूर केलेलं आरक्षण आहे. त्यामुळं ह्या आरक्षण तुम्हाला राज्य शासनाचं आरक्षण कपात करावं लागतं. केंद्र घटनात्मक जे आरक्षण आहे ते कपात करता येत नाही. म्हणून ओबीसीचं आरक्षण कॅन्सल झालं म्हणतात. ते कॅन्सल नाही आहे, ते 50%च्या आत आणायचं आहे. आणि हे 50%च्या आत अख्ख्या महाराष्ट्रात नाही, हे 6 जिल्ह्यात आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2017ची नागपूरची जिल्हा परिषदची निवडणूक आहे ती यामुळे थांबली. 2 वर्ष त्याला एक्सटेन्शन मिळालं आणि त्या मग त्यांच्या जी हा निकाल लागल्यानंतर 120 सदस्यांवरती ही बाब सरकारच्या डोळ्यासमोर येऊ नये, ध्यानात येऊ नये, ह्याला तरी आपण काय म्हणायचं की ज्या पद्धतीनं हे सगळं अतिरिक्त आरक्षण होतं, कोर्टात याचिका दाखल होते. आणि बबलूजी, विचारायचा मुद्दा असा आहे की एवढं सगळं होतं म्हणजे आज आपण पाहतोय की ओबीसीचं आरक्षण रद्द संदर्भातला सुप्रीम कोर्टाचा जो काही निवाडा आहे रद्द नाही, कमी आहे, 50% पेक्षा जास्त आहे. तर तो आला 4 मार्चला आणि आज 29 मेला आमचं सरकार पुनर्याचिका दाखल केली, ती पण फेटाळली. 29 मेला फेटाळली. सरकार हे पाऊल उशिराने उचलत आहे का किंवा गांभीर्याने पाहत नाही का या सगळ्या एवढ्या मोठ्या गोष्टीकडे? गांभीर्यानं सरकारनं जरी पाहिलं, आपण म्हणतो सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्ही एक आयोग नेमा ना. आयोग नेमले की आता आयोग नेमलाय त्यांनी. रिटायर्ड जज
न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमलाय, परंतु याला काय अर्थ आहे? तुम्हाला 60%च्या वरती आरक्षण द्यावं लागेल. महत्वाचा मुद्दा काय आहे? सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो 50%च्या वरती झालेल्या आरक्षणाबद्दल आहे. ओबीसीच्या आरक्षणाबद्दल आहे का? ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही. 50%च्या वरती आरक्षण झालंय. मग 50%च्या वरती आरक्षण झाल्यानंतर आरक्षण कुणाचं कपात करता येते? मग शेड्यूल ट्राईबला 13% आरक्षण त्या जिल्ह्यामध्ये जास्त मिळालंय ना, मग यांचं आरक्षण 13% कमी करायला पाहिजे शेड्यूल ट्राईबचं. पण घटनेच्या 5व्या कलमानुसार शेड्यूल ट्राईबचं आरक्षण कमी होऊ शकत नाही. मग कमी कुणाचं करता? तर ओबीसीचं आहे. कमी करावं लागेल आता. आणि मग ते ओबीसीचं आरक्षण कमी न करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं जे पाऊल उचललंय, सरकारच्या हातात नाही. सुप्रीम कोर्टाने एखादा निकाल दिला तर तो कायदा समजला जातो. घटनापीठानं एखादा जर एखादा जजमेंट दिलं तर तो कायदा समजला जातो. 50%च्या वरती आरक्षण गेलं, मग कुणाचं आरक्षण कॅन्सल करायचं? तर ओबीसीचं आरक्षण कॅन्सल करायचं. मग याला पर्याय काय आहे? तर याला पर्याय आहे घटना दुरुस्ती, 50% पेक्षा जास्त आरक्षण देणे. आणखीन एक मुद्दा आहे तो जनगणनेचा. जात निहाय जनगणना करा असं देखील एक सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणामध्ये आहे की तो मुद्दा. आणि साहेब एक गोष्ट सांगू का तुम्हाला? मला असं म्हणायचं की आता महानगरपालिका निवडणुका जर आपण साधारणपणे पाहिल्या तर वर्षभराचा फक्त कालावधी आहे. तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होणार आहेत का? आणि ओबीसीने आरक्षण मिळणार आहे का? तुम्ही रद्द नाहीये मुद्दा तुम्ही मांडताय. ओबीसीचं रिझल्ट रद्द नाहीये, तांत्रिक मुद्दा अतिशय बरोबर आहे की हे रद्द नाहीये. पण उद्या जर महानगरपालिकांच्या वर्षभरात निवडणूक आहेत त्यावेळची परिस्थिती काय असेल? मग सगळ्या सरकारच्या दृष्टीने सगळी पावलं उचलली जातील का त्या सगळ्या गोष्टी? आता एक मुद्दा तुम्हाला सांगतो साहेब. 1931 साली भारताची जनगणना झाली जातीय न्याय झाली. 1919 साली मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाचा सुधारणावादी कायदा करणारा एक माणूस ब्रिटनने भारतात पाठवून दिला. त्याला म्हणतात साऊथ ब्युरो कमिशन. तो साऊथ ब्युरो कमिशन 1919 साली आला. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष त्यांच्या समोर झाली. जगाची जनगणना 1891 सालापासून चालू झाली. भारताची 20 वर्ष झाली अस्पृश्यांची जनगणना झाली नव्हती. म्हणून जनगणना करा आणि आम्हाला रिझर्वेशन द्या म्हणून बाबासाहेबांनी साऊथ ब्युरो कमिशन पुढे म्हणणं मांडलं. 1921 ला पहिल्यांदा जनगणना झाली. त्यामध्ये अस्पृश्यांना नोंदलं गेलं, त्यांची जनगणना झाली. आणि ह्या सुधारणांचा काय इफेक्ट होणार आहे याचे परिणाम मोजण्यासाठी 1927 ला भारतामध्ये सायमन कमिशन आलं 7 जणांचं. काँग्रेसवाल्यांनी सायमन कमिशनला विरोध केला. का विरोध केला? तर सायमन कमिशननी 1931 सालची जी जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये जातीय निहाय जनगणना करायचं ठरवलं होतं. काँग्रेसचं म्हणणं होतं की इथं जातीची जनगणना नाही तर इथं धर्म आहे महत्वाचा. धर्म महत्वाचा आहे, जात महत्वाची नाही. त्यावेळेस ब्रिटिश सरकारनं सांगितलं की तुमची रोटी बेटी होत नाही. तुम्ही एका धर्माचे जरी असलो तरी तुमच्या धर्मामध्ये अनेक जाती आहेत आणि प्रत्येक जातीचं रोटी बेटी त्याच्याच जातीत होती. त्याचे जे सांस्कृतिक सामाजिक व्यवहार आहेत प्रत्येकाचे वेगळे आहेत. लग्न लावण्याची पद्धत वेगळी आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता इथल्या प्रत्येक जातीची माहिती असणं आवश्यक आहे.
म्हणून 1931 साली जनगणना झाली भारताची, पहिल्यांदा आणि शेवटची, ती जातीनिहाय झाली. आणि तेच प्रमाण 2021 साली आजही आपण- 1931 ची तो झालेला जातीय न्याय जनगणना आजही ती काय आज तीच कायम आहे. 2011 साली त्याच्यासाठी 2005 सालापासून बहुजन समाज पार्टी लढत होती की जातीनिहाय जनगणना व्हावं म्हणून. 2011ला खरं तर जातीनिहाय जनगणना झाली. एक कॉलम जातीचा होता, परंतु ती जनगणना संसदेसमोर काँग्रेसनेही मांडली नाही आणि ती 2014ला बीजेपीनेही मांडली नाही. आणि सुप्रीम कोर्ट म्हणतंय की या जातींचा क्वांटिफाईड डाटा तुम्ही आम्हाला जिल्हा वाईज सुप्रीम कोर्टासमोर सादर करा. आज ना उद्या ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. अगदी आवश्यक आहे. तुमचं आरक्षण जाती बेसवर आहे आणि नुसत्या जातीवर नाही तर त्या जातींचा समूह केला जातो. एकट्या जातीला आरक्षण मिळत नाही. उद्या यातून आणखीन प्रश्न उद्भवणार नाहीयेत. प्रश्न उद्भवणार आहेत. म्हणून भारत सरकारने आपली जनगणना जातीय निहाय करण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. माझी जात किती आहे मला माहीत असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळंच मी सुधारलोय किती, माझा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत काय आहे, माझा सामाजिक सुधार किती झालाय, माझा आर्थिक सुधार किती झालाय, ह्या सगळ्याचा क्वांटिफाईड डाटा आपल्याला असण्याची आवश्यकता आहे. सर, आता हा एक मुद्दा झालाच, पण जी आपण म्हणतोय की आता जी निवडणूक आपण वर्षभरावर आली असं आपण म्हणतोय, स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, सोलापूर आहे, ह्या सगळ्या महानगरपालिका आहेत, मुंबई सुद्धा आहे. जो काही ओबीसीच्या संदर्भामध्ये आता जो काही निवाडा किंवा एक सुप्रीम कोर्टाचं म्हणणं सगळं समोर आलेलं आहे, याचे परिणाम काय दिसत आहेत तुम्हाला? याचे परिणाम 6 जिल्ह्यात आहेत, उर्वरित महाराष्ट्रात नाहीत. हे ऐका, हे जे मी सांगितलं आता एक्सेस रिझर्वेशन, ते मी मनाने सांगितलं नाही, त्या जजमेंटमध्ये आलेलं आहे. त्या जजमेंटमध्ये आलेला आहे, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आलंय. अकोल्यामध्ये किती आहे, नागपूरमध्ये किती आहे, नंदुरबारमध्ये किती आहे, धुळ्यामध्ये किती आहे, भंडाऱ्यामध्ये किती आहे, गोंदियामध्ये किती आहे, वाशिममध्ये किती आहे, हे त्यांच्या म्हणणं ग्राह्य धरल्यानंतर सोलापूरमध्ये मग ओबीसी रिझर्वेशन राहू शकतं अशा परिस्थिती? 100% राहू शकतं. ते 50%च्या आत आहे. आपलं जे रिझर्वेशन आहे 50%च्या आत आहे. नाही, पण हा सरसकट जर आपण न्याय द्यायचा म्हटलं, सरसकट त्याची एक अंमलबजावणी करायची म्हटल्यानंतर अशी विभागणी होऊ शकते का की एक सोलापूर त्यातून बाहेर पडलं किंवा पिंपरी चिंचवड असेल, पुणे, मुंबई, हे सगळे बाजूला सुप्रीम कोर्टाचा निर्णयच आहे साहेब. सुप्रीम कोर्टानं सांगितलंय तुमच्याजवळ असलेला क्वांटिफाईड डाटा मागासवर्गीय आयोगामार्फत आमच्या समोर जिल्हा न्याय सादर करा. नाही, बरोबर आहे, पण हे म्हणजे ऐका की, आणि त्याच्यानंतर आमच्या निवडणुका होणं. अहो साहेब, तुम्हाला सांगतो, ऑलरेडी क्वांटिफाईड डाटा तुमच्याकडे आहे. राज्य शासनाकडे नाही म्हणता का? तर हे म्हणणं चुकीचं आहे. राज्य सरकारकडे प्रत्येक गोष्टीचा क्वांटिफाईड डाटा असतोच. मग तुमचा महसुली अधिकारी काय करतो? राज्य सरकारने ठरवलं एका दिवसात तुमचा क्वांटिफाईड डाटा तयार होतो. एकाच दिवसात. मोठ्या शहरात कसं करता? अहो, तुमची लोकल बॉडी नाही का? तलाठी आहे, तुमचा नगरसेवक आहे, तुमचं वार्ड, शहरामध्ये तुमचं वार्ड वाईज तुमचा ओरशेर आहे. या सगळ्या गोष्टी होत्या. मग हे एक्सेस जे काय आपलं रिझर्वेशन होत होतं, ही बाब सरकारच्या ध्यानात आली नाही असं आपण कसं म्हणायचं की तुम्ही 50%च्या पुढे चाललाय? सरकारच्या ध्यानात कोर्टापर्यंत प्रकरण जातं, सुप्रीम कोर्ट म्हणतं की बाबा 50%च्या पुढे जातं, 50%च्या आतच हे रिझर्वेशन राहायला पाहिजे. सरकारच्या ध्यानात आलं का नाही असं आपण ध्यानात आलं नाही असं म्हणणं म्हणजे आपणच वेड्यात निघण्यासारखं आहे. सरकारच्या ध्यानात सगळं आलेलं आहे. सरकारला सोल्युशन पण माहित आहे, प्रश्न पण माहित आहे. पण सरकार म्हणतंय
अरे सोल्युशन झाल्यावर मग काय उपयोग आहे? त्याचा फायदा मला घेतला पाहिजे की. सरकार का सांगत नाही? इथली मीडिया का सांगत नाही? इथली मीडियानं सांगायचं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? अरे आरक्षण ओबीसीचं रद्द झालं नाही. मी अनेक डिबेट ऐकले. ओबीसीचं आरक्षण कुठे रद्द झालं? सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये ओबीसीचं आरक्षण रद्द नाही. या 6 जिल्ह्यामध्ये एक्सेस आरक्षण झालंय. या 6 जिल्ह्यामध्ये आधी आपले माजी मुख्यमंत्री सुद्धा म्हणतायत की ओबीसीचं हे रिझर्वेशन संपुष्टात आलं. आता त्यांनी जर म्हणत असतील तर त्यांनी तो निकाल वाचला पाहिजे. त्या निकालाची कॉपी वाचली पाहिजे त्यांनी. आणि तो निकाल कशाच्या बेसवर आहे? 50% आरक्षण. म्हणजे मराठा आरक्षणाच्या बरोबरच आता हे ओबीसीचं देखील रिझर्वेशन कॅन्सल झालं असं एक स्पष्ट शब्दाचं म्हणणं आता आपले नेते मंडळी सगळी व्यक्त करतात. मग आता असं जर हे विरोधी पक्ष नेत्याच्या हातात सापडलेलं हत्यार आहे आणि सत्ताधारी पक्ष ह्याच्यात वाचलाय का नाही आणि त्यानं बोल. आता मी अनेकांच्या मुलाखती ऐकल्या. कसं तुमचं आरक्षण रद्द होऊ शकत नाही? ते 50%च्या वरती आरक्षण केलंय. 50%च्या वरचं आरक्षण रद्द झालंय. 50%च्या आतलं आरक्षण आहे. आता 13% एससीचं आणि 20% ह्या जिल्ह्यामध्ये एसटीचं. म्हणजे जवळजवळ किती झालं? 33% झालं. 17% उरलं का नाही? 27 उरत नाही. 27 उरत नाही. 27 उरत नाही. 17 उरतंय. म्हणजे शेवटी हा सगळा हा भाग आलाच आहे. पुन्हा मी याच्याच एक परिणाम तुम्हाला काय म्हणतो की ओबीसी जो आमचा वर्ग आहे तर त्याच्या दृष्टीने ही धक्कादायक बाब आहे. अहो धक्कादायक म्हणण्यापेक्षा ओबीसी जागृत आहे का हो? महत्वाची गोष्ट नाही 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 ऐका की साहेब, ओबीसी जागृत आहे का? अहो तो देवाधिकाच्या नादाला लागलेला आहे. त्याच्यामध्ये मशगूल आहे. त्याला त्याचा इतिहास. अहो साहेब 89 साली मंडल आयोग ओबीसीसाठी लागू झाला. आंदोलन करणारे 90% ओबीसी होते. एससी एसटीला आरक्षण असताना परत एकदा त्यांना का आरक्षण देताय म्हणणारे? 96 साली क्रिमिलेअर लागला. क्रिमिलेअरसाठी एक ओबीसी भांडला नाही. आम्ही बोंबलून सांगत होतो. आम्ही कॉलेजला होतो. आम्ही कॉलेजची पोरं बोंबलून सांगत होतो, अरे बाबा नो तुम्हाला क्रिमिलेअर लागलंय, तुम्ही त्याच्यासाठी भांडा, सरकारवर दबाव आणा. त्यांना कळालं नाही. 2007 साल उजडावं लागलं त्यांना कळायला. ओबीसींना कळायला 2007 साल उजडावं लागलं. त्याच्यासाठी आंबेडकर राईटवाल्या लोकांनीच जास्त आवाज उठवला. आंबेडकर राईटवाल्या लोकांनी सांगितलं ओबीसी तुम्ही तुमचं आरक्षण आहे, तुम्हाला मिळालेलं आरक्षण आहे. मला तुम्ही सांगा, अनेक आरक्षणाच्या लचके ओबीसींचं आरक्षण तोडण्याचं काम इथल्या सरकारने केलं. इथल्या सरकारने तात्कालीन सरकारने काँग्रेसने केलं, भाजपने केलं, काँग्रेसने केलं, भाजपने केलं, जनता दलाने केलं. कोणाकोणाचं नाव घेऊ? नाही, भाजपवाले तर सरळ म्हणतायत की हे सगळं आज सरकारचंच लक्ष नाहीये. सरकारचं लक्ष नाही, पण 2017 साली विकास कृष्णराव गवळी यांनी याचिका दाखल केली. भाजपाचं सरकार होतं. 2 वर्ष नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत. म्हणणं कोण मांडायचं होतं? भाजपचं सरकार होतं. भाजपने मांडायला नको होतं का? भाजपने हा विषय का दिला नव्हता का? क्वांटिफाईड डाटा भाजपकडे नव्हता का? भाजपाचं तर केंद्रात सरकार होतं. भाजपने त्यावेळेस घ्यायला पाहिजे होतं ना. भाजपने तो मांडायला पाहिजे होता मुद्दा. क्वांटिफाईड डाटा असा आहे. आणि आज सुद्धा केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. मुख्यमंत्री ठाकरे साहेब जाऊन आले, 50%च्या वरती आरक्षण मांडा द्या. देऊ शकत नाहीत. आणि ही जबाबदारी केंद्रावर ढकलण्याची ही सगळी एकंदर रणनीती म्हणायची. आता रणनीती आहे. रणनीती म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन घटनात्मक गोष्ट आहे. 50%च्या वरती आरक्षण द्यायचं काम घटनात्मक आहे. ते केंद्र दुरुस्त करू शकतं. राज्य सरकारला तो अधिकार नाही. पण ओबीसीच्या बाबतीत कसं होणार आहे? ओबीसीच्या बाबतीत जी म्हणतोय आपण, ओबीसीने 27% आरक्षण आहे ते वैधानिक आहे, तर तो घटनात्मक तर विषय येणार नाही. घटनात्मक ऐका की तो विषय जात नाही. अगदी बरोबर आहे.
घटनापीठाचं म्हणणं काय सुप्रीम कोर्टाच्या 50% वरती आरक्षण चाललंय, 50% वरती आरक्षण चाललंय. मग कुणाचं आरक्षण कट करा? ओबीसीचं आरक्षण कट करा. फटका ओबीसीला बसणारे उघड आहे नक्कीच आहे आणि बसलेला पण आहे. बसलेला नक्की. तो निर्णयच ओबीसीच्या विरोधात आहे आणि 60% आरक्षण केलं पाहिजे. आता सांगतात ते केरळमध्ये नाही का, आंध्र प्रदेशमध्ये नाही का. अहो साहेब, ह्याच्याविषयी तर मी खरं सांगतो तुम्हाला, मला अजब वाटतंय किती मोठे मोठे तज्ञ लोक या टीव्हीवर येतात. अरे बाबा, तो कलम 9 मध्ये आलेला आहे आणि कलम 9 2008 ला 8 घालून टाकलेला आहे काँग्रेसच्या सरकारने. यानंतर कुठलीही जात कलम 9 मध्ये जाणार नाही आणि कलम 9 मध्ये येणाऱ्या ज्यांना रिझर्वेशन ऑलरेडी आहे 79% 70% जे आंध्रा तमिळनाडूमध्ये केरळामध्ये आरक्षण आहे ते सूची 9 मध्ये आहे. 9व्या सूचीमध्ये त्यांना ऑलरेडी घातलेलं आहे आणि त्या 9व्या सूचीमध्ये घातलेल्या आरक्षणाला 2008 साली कायदा करून यानंतर कुठलीही जात 9व्या सूचीमध्ये जाणार नाही म्हणून सांगितलंय. त्यामुळे या 50% वरती आरक्षण मिळणं अवघड आहे, साधी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट ह्या लोकांना समजावून सांगत नाहीत. लोक अभ्यास करायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत. फडणवीस म्हणते ओबीसीचं आरक्षण रद्दच झालंय. मग मला अजब वाटतंय टिकून ठेवता आलं नाही. हे अपयश कोणाचं? आज आपण म्हणतो की 1992 पासून आपल्या राज्यामध्ये ओबीसीना राजकीय आरक्षण मिळतं, अडचण कालपर्यंत आली नाही. हे आरक्षण 50%च्या वरती ज्या दिवशी दिले हे अपयश नाही, तर त्यांच्यावरती ही गोष्ट गेली पाहिजे. 50%च्या वरती आरक्षण देऊ शकत नाही. ही 1992 साली इंदिरा साहनी वर्सेस गव्हर्नमेंट त्याच वर्षी ठरलंय, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्यानंतर 50%च्या वरती तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही. ही संविधानानं तुम्हाला सांगितलंय आणि संविधानकर्त्याने सांगितलंय. असं जर असेल तर मग मराठा आरक्षणाचा मुद्दा आपल्यावर सुटणार कसा? मराठा आरक्षणाचा मुद्दा मी खरं सांगतो, मराठा आरक्षण घटनात्मक दृष्टीने मराठा आरक्षण देऊ शकत नाही. मराठ्यांना जर आरक्षण द्यायची खरंच जर बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची जर इच्छा असली तर या सगळ्या लोकांनी घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. 103वी घटना दुरुस्ती करून आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या लोकांना रिझर्वेशन देता येतं. तर मराठा समाजासाठी केंद्र का बर दुरुस्ती करत नाही? अनेक तृतीयांश राज्यांनी त्या घटना दुरुस्तीला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. नाही, पण बबलूचे सोपं आहे का घटना दुरुस्ती करणं? मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करायची म्हटल्यानंतर हा एक वेगळा मुद्दा आहे. याच्यावर नक्की बोलवा, नक्की बोलू. हा विषय ओबीसीवर बोलू आपण. या दोघांमध्ये थोडस मराठा समाजाचं आरक्षण एक वेगळं आहे आणि हे त्यांचं सामाजिक शैक्षणिक आणि नोकऱ्यांचं आरक्षण आहे. आता मला हे सांगा की मराठा आरक्षण असेल, हे आता ओबीसीचं आरक्षण जे आहे, या सगळ्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, हे सगळं हाताळण्यामध्ये सरकार गडबडतंय का, गोंधळतंय का? सरकार हुशार आहे. राज्यामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण. सरकार हुशार आहे. सरकार कुणालाच आरक्षण द्यायच्या नादात नाही आहे. शिवसेनेचा इतिहास बघितलो, त्या आरक्षणाला विरोधच आहेत. काँग्रेसचा इतिहास बघितलो, त्या आरक्षणाला छुपा विरोध आहे. पवार साहेबांचा बघितलो तर आरक्षणाच्या कायम विरोधातली माणसं आहेत. यांना आरक्षण कुणाला द्यायचं आहे? मराठा समाजाला अपलिप करून त्यांचं राजकारण संपवून घ्यायचं आहे का? हा प्रश्न आहे. ओबीसीचं आरक्षण देऊन. दुसरी गोष्ट, यांच्या हातात आहे का, केंद्राच्या हातात आहे? ओबीसीचं आरक्षण 50%च्या वरती. ते म्हणतात की ठाकरे साहेबांनी सांगितलं 50%च्या वरती आरक्षण द्या. 50%चे आरक्षण घटना दुरुस्ती करताना त्या गुजरातचे पटेल गप्प बसतील का? राजस्थानचे गुज्जर गप्प बसतील का? हरियाणाचे जाट गप्प बसतील का? भारतातला मुस्लिम गप्प बसेल का? घटना दुरुस्ती काय फक्त एकाची होती काय? सगळ्यांना लॉलीपॉप लावून वेड्यात काढण्याचं काम बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून करत आहेत. लोकांमध्ये संभ्रम आहे, त्यांच्यात संभ्रम नाही.
लोकांमध्ये संभ्रम आहे, मग त्यांच्यात संभ्रम नाही. नाही मग हा चाललेला दिखावा आहे म्हणायचं का दिखावा नाही, की आम्ही पडद्या काहीतरी करतोय असं काही दिखावा आहे का? नक्कीच आहे, नक्कीच आहे. फडणवीस सरकारने जे आरक्षण दिलं गंमत आहे, तो एक विषय नंतर बोलू आपण, हा विषय नक्कीच बोलू. आणि बोलायला मला तर आवडेल, कारण मराठा बांधवांना वेड्यात काढायचं काम हे सगळेजण करत आहेत, ओबीसींना वेड्यात काढायचं काम हे सगळेजण करत आहेत. नक्की स्वतंत्र विषय आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. त्यांचा आरोप मुळात असा आहे की हे सरकार हे टिकवू शकलं नाही ते आरक्षण. आणि जिथं आपण म्हणू की न्यायालयात ही जी सगळी बाजू आहे तर ती व्यवस्थित मांडली गेली नाही, असा सगळा हा मुद्दा आहे. आणि ओबीसींच्या बाबतीत सुद्धा अगदी खुलेआमपणे या सरकारवरती असाच आरोप होतोय की ही जी भूमिका आहे ती कोर्टामध्ये व्यवस्थितरित्या मांडली गेली नाही. म्हणजे सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भातही तेच घडलं, ओबीसीच्या संदर्भातही तेच घडताना दिसतं की न्यायालयामध्ये बाजू जी आहे तर ती भक्कमपणे मांडली गेलेली नाहीये, असं एक म्हणणं. अजून एक मजा सांगतो साहेब तुम्हाला, हे आपण डिबेट आपलं राजकीय आरक्षणाबद्दल आहे. परमपूज्य बाबासाहेबांनी 1949ला घटनेमध्ये तरतूद आहे की राजकीय आरक्षण केवळ 20 वर्षासाठी असावं आणि 20 वर्षानंतर हे राजकीय आरक्षण संपून जावं, बंद करावं. ह्या राजकीय आरक्षणामधून जे निवडून जातात ते चमचे जातात, दलिताचा प्रतिनिधी जात नाही, दलिताचा प्रतिनिधी जात नाही. दलिताचा प्रश्न उठवल्यानंतर संसदेमध्ये दलिताच्या बाजूने मांडणारा प्रतिनिधी जात नाही. आपण पाहिलंय शिंदे साहेब 2दा गेले, बनसोडे साहेब 1दा गेले, आता नकली खासदार महाराज साहेब गेलेत. काय माहित आहे हो यांना दलितांचे प्रश्न? यांना दलितांचे प्रश्न काय माहित आहेत? हे सत्ताधाऱ्यांचे चमचे आहेत. दलितांचा प्रतिनिधी जात नाही, दलितांचा प्रतिनिधी जात नाही. मग मला तुम्ही सांगा, जो दलिताचा प्रतिनिधित्वच करत नाही दलित असून, मग त्याने दलित एससीच्या जागेवरून निवडून जायची गरज काय आहे? शेड्यूल ट्राईबच्या जागेवरून निवडून जायची गरज काय आहे? समाजाचा विकास होत नसेल तर हे आरक्षण संपलं पाहिजे, राजकीय आरक्षण संपलं पाहिजे. दर 10 वर्षांनी जे वाढवतायत, आधी काँग्रेस वाढवत होती, आता बीजेपी वाढवायला लागली. 134-35 जे खासदार निवडून जातात, 117 खासदार आहेत. आरक्षणातून हेतू साध्य होत नाही. आणि त्यामुळे राजकीय आरक्षण बंदच झालं पाहिजे, बंद झालं पाहिजे. मागणी करतो, राजकीय आरक्षण बंद झालं पाहिजे. नाही, निश्चितच ही जी तुमची भूमिका आहे ती रोखोक अशा रोखोक नाही, ही माझी भूमिका नाही आहे. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलंय की राजकीय आरक्षण 10 ते 20 वर्षामध्ये संपलं पाहिजे. 10 ते 20 वर्षामध्ये राजकीय आरक्षण संपलं पाहिजे. राजकीय आरक्षण संपल्याशिवाय, म्हणून तर सांगितलेत. नाही, आता ही एक भूमिका निश्चित. आता महानगरपालिका निवडणुका आपल्या आहेतच वर्षभराच्या या सगळ्या अवधीमध्ये, आणि ओबीसी रिझर्वेशन संदर्भात ज्या काही घडामोडी आमच्याकडे घडत आहेत तर त्या संदर्भामध्ये आज बबलू गायकवाड आपल्या इथं आले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात एक गोष्ट सांगितली की राजकीय आरक्षण हे संपलंच पाहिजे, कारण ह्यातून आमचा हेतू जो आहे तो साध्य होत नाही. अर्थात ओबीसीचं आरक्षण जे आहे, राजकीय आरक्षण, ते कशा पद्धतीने 50% वर जात आहे आणि त्याचा प्रभाव नेमका कुठं पडतोय या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती. हा एक मुद्दा आहे साहेब. बरोबर एक आहे की वर्षभरात ज्या महानगरपालिका निवडणुका आहेत, बसपा तयारी कशी करते आणि खास करून तुमची तयारी? बहुजन समाज पार्टी सोलापूर, बसपाची तयारी, बहुजन समाज पार्टी सोलापूरची निवडणूक आणि ताकदवर, आपण म्हणू की मुद्दा कुठला ताकदवर लढणार. बहुजन समाज पार्टी आतापर्यंत ताकदवर लढली आहे. बहुजन समाज पार्टीने या सोलापूर शहराचे प्रश्न अनेक वेळा चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बहुजन समाज पार्टी, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी बॅलन्सिंग पॉवरमध्ये असेल. द्विसदस्यीय प्रभाग पद्धत जरी असली तरी आम्ही घाबरणार नाही. व्यवस्थितरित्या आमचे उमेदवार उभा करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून या सोलापूरच्या महानगरपालिकेवर आम्ही 2 जणच असताना वचक ठेवली होती, आपण सर्वजण जाणता.
बहुजन समाज पार्टी या सोलापूर शहरातल्या नागरिकांसाठी, इथल्या SC ST OBC मायनॉरिटी समाजासाठी लढणार आहे. आमचं काम तर लढायचंच आहे. बबलूजी, वंचितचा जो काही सगळा प्रयोग झाला तर त्याचं एक चित्र काय असेल हे जो प्रयोग होतोय? साहेब, त्याविषयी आपण बोललोय. मी सांगितलोय त्यावेळेसच तुम्हाला सांगितलोय. जो काय 1982 साली प्रकाश आंबेडकर साहेब आले, 82 साली भारिप काढले, 87 साली बहुजन महासंघ काढले. वेगळे प्रयोग 82च्या प्रत्येक निवडणुकीला त्यांचा नवीन प्रयोग आहे आणि निवडणुका संपली की त्यांचा प्रयोग पण संपतोय. आता तुम्ही पाहताय वंचितचा कार्यकर्ता वंचितचा कार्यकर्ता वंचित राहिलाय. तो कार्यकर्ता काम करताना दिसत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि वंचित, आता मी बाळासाहेबांबद्दल काय बोलावं, न बोललेलं बरं आहे. भूमिका सातत्याने बदलत आहे. आता त्यांची भूमिका काय आहे सगळ्या जगाला माहित आहे. MIM बरोबर युती का तोडली हा सर्व समाजाला पडलेला प्रश्न आहे. बरं, कुणाचं काय चुकलं होतं हा प्रश्न बघितला तर MIMचं तर काय चुकलंय असं वाटत नाही. ओवीसीने डायरेक्ट टीव्हीवर बोलले कि बाला साहब आप किधर है, मैं आपसे अलायंस करना चाहता हूं, अगर आप सीट भी नहीं देते हैं तो मैं आपके साथ अलायंस करना चाहता हूं. हमको मिलो तो, हमारा फोन तो उठाओ, हम आपसे बात करना चाहते हैं. पण झालं नाही. वस्तुस्थिती आहे. बाळासाहेबांच्या डोक्यात काय आहे बाळासाहेबांना माहित. त्याच्याबद्दल मी नाही बोलणं. कसं चित्र असेल महानगरपालिका निवडणुकीत आणि जी आपली द्विसदस्यीय प्रभाग पद्धती एक जी आपल्या इथं येते, तर महानगरपालिकेचं चित्र कशा पद्धतीने सोलापूरचे जे आपण प्रश्न म्हणल्यानंतर एक साधारणपणे थोडक्यात आम्हाला सांगा की सोलापूर मधला जो आहे, सोलापूरचा मूळचा प्रश्न पाण्याचा प्रश्न. आपण स्मार्ट सिटी आता घेतोय, रोज पाणी म्हणतोय, 5 दिवसाला पाणी घेतोय. ही निवडणूक देखील आपली पाण्यावरच पाणी आहे, रस्ते आहेत. बघा की रस्ते कसे झालेत. जे व्हायला पाहिजे ते होईना. नाही, भाजप पुन्हा सत्तास्थानी दिसेल का? निवडणुकीत एक मला शेवटचा एक थेटच प्रश्न विचारायचा आहे की जी भाजपाची सत्ता इथं महापालिकेत आहे ती सत्ता येत्या निवडणुकीत कायम राहील का? भाजपाची सत्ता येणारच नाही हो. भाजपाला इथले लोक कंटाळले. आता कंटाळले. इथला खासदार काम करत नाही, इथला आमदार 2 काम करत नाहीत, इथली काँग्रेसचे आमदार काम करत नाही, जनतेचा प्रश्न सभागृहात मांडत नाहीत. 5-5 TMC पाणी घेऊन जाते पालकमंत्री आणि सांगते नाही. अरे नाही कसं काय बाबा, 5 TMC पाणी काय, 15 TMC पाणी, 20 TMC पाणी बारामतीला जातंय. ह्याच्यावर कोण बोलत नाही. आणि काय बोललं तर म्हणतात की तुमचं पाणी पुण्यावरनच येते की. म्हणजे तुमचं म्हणणं की ते महाविकास आघाडी इथं होऊ शकते. महाविकास आघाडी, मला वाटतंय की ही निवडणूक सर्व पक्ष इंडिव्हिज्युअल लढवतील, स्वतंत्र लढवतील. इथं प्रत्येकांना सत्ता घेण्याची घाय झाली आहे. राष्ट्रवादीला वाटतं की आता आमची सत्ता येणार आहे, काँग्रेसला वाटतंय सूत्र भाजपच्या हाती नसतील असं मला तर वाटतंय. सोलापूर शहरात भाजपाने खरंच काय काम केलं नाही. एवढी सुवर्ण संधी होती. केंद्रात त्यांचं सरकार होतं, राज्यात त्यांचं सरकार होतं. खरं अक्षरशः मुख्यमंत्र्याला त्यांच्या भानगडीमध्ये हस्तक्षेप करावा लागला. चंद्रकांत पाटलांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांना सांगावं लागलं अरे गुण्या गोविंदांना नांदा. आता बघा तुम्ही, एक सुरेश अण्णा पाटील पक्षनेता सोडलं तर खरंच भाजपाचा पक्षनेता वाटला का? सगळं हा महत्वाचा प्रश्न खुली चर्चा. आणि दुसरी गोष्ट जनतेचे प्रश्न पोटतिडकीनं मांडणारा महेश कोटे विरोधी पक्ष म्हणून दिसला का? कायम मॅनेजरच्याच भूमिकेत आणि मॅनेजमेंटचा अधिकारी असल्यासारखाच वागला. ही वास्तवता आहे. थेट असं म्हणणं या ठिकाणी बबलू गायकवाडांचं की महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या हाती सत्तेची सूत्र राहणार नाहीत, इथं निश्चित बदल होईल अशा इत्यादी
भाकी त्या ठिकाणी वर्तवले. खुली चर्चा कार्यक्रमामध्ये आज आपण महत्वाचे मुद्दे घेतले होते. एक म्हणजे द्विसदस्यीय प्रभाग पद्धत, त्याविषयी बोलताना बबलू गायकवाडांनी म्हटलं की शेवटी वॉर्ड पद्धत जी आहे ती एक परिणामकारक होऊ शकते जर शहराचा आणि वॉर्डाचा विकास आपल्याला खऱ्या अर्थानं जर हवा असेल तर. दुसऱ्या बाजूला आपला एक महत्वाचा आणखीन एक मुद्दा होता तो म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भातला बबलू गायकवाडांचं म्हणणं की हे आरक्षण रद्द झालेलं नाहीये, हे आरक्षण 50% आत बसवायचंय आणि निश्चितच हे 50% आतमध्ये बसवता येऊ शकतं. तेव्हा ओबीसींवर अन्याय झाला किंवा त्यांच्या विरोधात निकाल गेला आणि आरक्षण रद्द झालं, राजकीय आरक्षण असं नाहीये, तर 50% आतमध्ये हे आरक्षण बसवा इतकं त्याचं स्वरूप आहे. आणि सरकारने जर पावलं उचलली तर ते 50% आतमध्ये होऊ शकतं. पण याचबरोबर लोकप्रतिनिधींनी एक आपलं उत्तरदायित्व आणि एक आपली जबाबदारी जर सांभाळली तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आमच्या आहेत त्या अधिक सक्षम होऊ शकतात, अशा पद्धतीचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडला. बबलूजी, आपण इथं आलात आणि आपल्या स्वभावाला साजेसं अशा रोखठोक आणि सडेतोड अशा पद्धतीने एक आपली मतं मांडली, याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं आपले मनपूर्वक असे मी आपला आभारी आहे आणि सोलापूरच्या जनतेला एक आव्हान करतो. बाबांनो, ह्या कोरोनाचा काळ आहे, आपला जीव फार महत्त्वाचा आहे. हे जगणं तुमच्या माझ्यासाठी आहे, आपल्या लेकरा बाळांसाठी, आईवडिलांसाठी आहे, बायकोसाठी आहे, मुलांसाठी आहे, बहीण भावासाठी आहे. आपण मास्क वापरा, सॅनिटायझरचा उपयोग करा, गर्दी करू नका. आपलं जगणं महत्त्वाचं आहे आणि आपण भरभरून जगा. येणारा काळ आपल्यासाठी आरोग्यदायी जावो ही भगवंताचरणी प्रार्थना करतो. आणि मला जी बोलायची संधी दिली, मी माझ्या परीनं मुद्दे मांडण्याचा, न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचे, इन चॅनलचे, इन न्यूजचे आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. जय भीम, जय भारत.